नमस्कार. चला आज भारत सरकारच्या एका अशा उपक्रमाबद्दल बोलूया जो खरंच खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे. आज आपण स्वयं पोर्टलच्या माध्यमातून भारताच्या डिजिटल क्लासरूमची एक सफर करणार आहोत. कधी विचार केलाय की आपल्या 1.4 अब्ज लोकांच्या देशात अगदी शेवटच्या माणसापर्यंत चांगलं शिक्षण पोचवायचं म्हणजे किती मोठं आव्हान असेल? हाच तो मूळ प्रश्न आहे ज्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि याच मोठ्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी एक ध्येय ठरवलं गेलं. जे विद्यार्थी शिक्षण व्यवस्थेपासून थोडे दूर आहेत त्यांच्यापर्यंत उत्तम शैक्षणिक साधनं पोहोचवणं आणि या डिजिटल युगाचा फायदा सगळ्यांनाच मिळावा हेच त्यामागचं मूळ उद्दिष्ट आहे. तर मग सगळ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याची ही जी गरज होती त्यातूनच एका मोठ्या योजनेचा जन्म झाला. बघूया तरी हे सगळं सुरू कसं झालं. आणि त्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे स्वयं. हो, भारत सरकारचा हा तोच महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे जो शिक्षण सगळ्यांसाठी सोपं आणि सहज उपलब्ध करून देतोय. आता स्वयं हे नाव तर ऐकलं, पण नक्की काय आहे हे पोर्टल आणि ते काम तरी कसं करतं? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. स्वयं SWAYM या नावामागे एक मोठा अर्थ दडलाय. तो म्हणजे स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड्स. म्हणजे बघा, तरुण आणि हुशार मुलामुलींसाठी तयार केलेलं शिक्षणाचं एक जाळं. नावावरूनच याचा उद्देश अगदी स्पष्ट होतो, नाही का? आता हा जो पूर्ण कार्यक्रम आहे ना, तो 3 महत्त्वाच्या पायांवर उभा आहे. हे 3 आधारस्तंभ त्याची दिशा ठरवतात. पहिला म्हणजे पोहोच, म्हणजे शिक्षण सगळ्यांपर्यंत पोहोचायलाच पाहिजे. दुसरा आहे समानता, म्हणजे कोणावरही अन्याय नको. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे गुणवत्ता. शिक्षण द्यायचं तर ते एकदम उत्तम दर्जाचं. या मोठ्या प्रवासाची सुरुवात झाली 9 जुलै 2017 रोजी. आणि तेव्हापासून आजपर्यंत हा प्लॅटफॉर्म लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य बदलतोय. आता इतका मोठा कार्यक्रम एकटी संस्था तर चालू शकत नाही, बरोबर? स्वयंची खरी ताकद आहे त्याच्या पार्टनरशिपमध्ये. देशातल्या सर्वोत्तम शिक्षण संस्था एकत्र आल्या आहेत. हे बघा, AICT, UGC, NCERT, देशातल्या सगळ्या मोठ्या आणि नामांकित संस्था एकत्र येऊन हे शिक्षणाचं जाळं अधिक घट्ट करत आहेत. याचमुळे या प्लॅटफॉर्मला एक वेगळाच विश्वास आणि ताकद मिळते. चला, यातल्या काही महत्त्वाच्या संस्थांची जबाबदारी काय आहे ते पटकन बघूया. जसं की UGC बघतं पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्सेस, तर NCERT आणि NIOS सांभाळतात शालेय शिक्षण. AICTE टेक्निकल कोर्सेस पुरवतं आणि IGNO त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतं जे शाळेत जाऊ शकत नाहीत. म्हणजे प्रत्येकाचं काम अगदी ठरलेलं आहे. ठीक आहे, या सगळ्या संस्था एकत्र आल्या, पण याचा विद्यार्थ्यांना थेट फायदा काय? म्हणजे या प्लॅटफॉर्मवर असं काय खास आहे ज्यामुळे शिक्षण घेणं सोपं होतं? स्वयंवर शिकण्याची एक खास पद्धत आहे जिला 4 भागात विभागला आहे. पहिलं म्हणजे तज्ज्ञांचे व्हिडिओ लेक्चर्स. दुसरं वाचण्यासाठी खास तयार केलेलं साहित्य. तिसरं आपण किती शिकलो हे तपासण्यासाठी काही टेस्ट्स. आणि चौथं म्हणजे जर काही शंका असेल तर ती विचारण्यासाठी एक ऑनलाईन डिस्कशन फोरम. म्हणजे शिकण्यापासून ते शंका दूर करण्यापर्यंत सगळं काही इथेच. आणि या प्लॅटफॉर्मची सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? इथले सगळे कोर्सेस पूर्णपणे मोफत आहेत. एवढंच नाही तर कोर्स पूर्ण केल्यावर जे क्रेडिट्स मिळतात ते आपल्या रेग्युलर कॉलेजच्या डिग्रीमध्ये पण वापरता येतात. आणि हो, भाषेची अडचण येऊ नये म्हणून हे अनेक प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. कमाल आहे ना? या प्लॅटफॉर्मचा आवाका खरंच खूप मोठा आहे. म्हणजे अगदी 9वीच्या विद्यार्थ्यापासून ते थेट PhD करणाऱ्या संशोधकांपर्यंत प्रत्येकासाठी इथे शिकण्यासारखं काहीतरी आहेच. हेच तर याचं खरं वैशिष्ट्य आहे. पण या सगळ्या गोष्टींचा खरा परिणाम किती झाला आहे? चला आता काही आकडे बघूया जे आपल्याला स्वयंच्या यशाची खरी कहाणी सांगतील. सुरुवात करूया कोर्सेसच्या संख्येने. स्वयंवर आज 2000पेक्षा जास्त कोर्सेस उपलब्ध आहेत. मग ते सायन्स असो, आर्ट्स, कॉमर्स किंवा इंजिनिअरिंग, प्रत्येकासाठी इथे भरपूर पर्याय आहेत. आणि या कोर्सेसमधून आजपर्यंत 10,000पेक्षा जास्त लर्निंग सेशन्स पूर्ण झाली आहेत. विचार करा, हा आकडा दररोज वाढतच चाललाय. पण सगळ्यात मोठा आणि खरं सांगायचं तर अवाक करणारा आकडा आहे विद्यार्थ्यांचा. स्वयंवर आज तब्बल 1.5 कोटी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 1.5 कोटी. हा आकडा म्हणजे भारताच्या डिजिटल शिक्षण क्रांतीचा एक जिवंत पुरावा आहे. आणि या सगळ्या प्रचंड प्रयत्नांमागे एकच सुंदर ध्येय आहे: शिक्षित भारत, उन्नत भारत. कारण हेच खरं आहे, जेव्हा प्रत्येकजण शिकेल तेव्हाच आपला देश पुढे जाईल. स्वयंने शिक्षणाचे दरवाजे सगळ्यांसाठी उघडले आहेत. आता प्रश्न हा उरतो की जेव्हा ज्ञानाचा खजिना असा सगळ्यांसाठी खुला असेल
तेव्हा भविष्यातलं शिक्षण कसं असेल याचा विचार करायला हवा.